महाराष्ट्र आज साईबाबांच्या या पावनभूमीमध्ये शिवसेनेचा डारेवाग शिवसेनेचे नेते खासदार संजयजी राऊत साहेब यांचं आज आगमन झालं। त्यांचं आज या शिर्डीमध्ये कार्यकर्त्यांशी, शिवसैनिकांशी, पदाधिकाऱ्यांशी, लोकप्रतिनिधींशी एक शिवसंपर्क झाला। आज सभा अतिशय उत्साहात जल्लोषात झाली। त्याचं सगळं नियोजन उत्तर अहिल्यानगरचे जिल्हा प्रमुख सचिन बोकोते, जगदीशजी चौधरी, राजेंद्र दळवी आणि खालचे सगळेच उपजिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, उपतालुका प्रमुख, शहर प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, निष्ठावंत शिवसैनिक, आजी माझे ज्येष्ठ शिवसैनिक, आजी माझी लोकप्रतिनिधी सगळ्यांनी मिळून आजचा हा मेळावा, आजची ही सभा उत्साहात पार पाडली। पण आज खऱ्या अर्थाने 1982 पासून निष्ठेनं शिवसेनेचं काम करणारा, आज जर बघितलं पायतान सुद्धा घसून घसून कातडे सुद्धा घसले शिवसेनेत काम करत असतात असे बाळासाहेब जयदेव जमदडे, शेवगाव तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिक, ज्या निष्ठावंत शिवसैनिकाचा जुन्या नगरमध्ये शिवसेना प्रमुख यांच्या पायाला चरणस्पर्श करून आज तोच पावन शिवसैनिक आज आमच्यावर बसलाय। सभा संपली। निष्ठावंत शिवसैनिक, कडवट शिवसैनिकाच्या वाट्याला काय असतं? वडापाव, भजेपाव, त्यावरच शिवसैनिक जगतो। पण अन्यायाच्या विरोधात लढत असतो। जिथं अन्याय होईल त्या ठिकाणी निष्ठावंत शिवसैनिक छातीचा कोट करून उभा असतो। सभेच्या ठिकाणापासून तर बसस्टँडपर्यंत सोडण्यासाठी आम्ही त्यांना सोबत घेतलं। आम्ही पण वडापाव खाण्यासाठी आलो। त्यांनी इच्छा व्यक्त केली की मला पण तुमच्या सगळं वडापाव खायचा आहे। ते स्वतंत्र घेऊन खाऊ शकत होते, पण एका निष्ठावंत ज्येष्ठ शिवसैनिकाला वाटलं ही तरुण आहे शिवसेनेची, त्यांच्याशी 2 शब्द बोलावं, त्यांच्याशी 2 तास, 1 तासाचा 10 मिनिटाचा सहवास घडवावा आणि शिवसेनेची चर्चा करावी। वडापाव खाताना आता वडापावची ऑर्डर दिली, भजेपावची ऑर्डर दिली आहे, त्याआधी आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, कुठले काय, त्यांचं वय किती, आजपर्यंत कधीही गद्दारी झाली नाही, ऑफर अनेक आल्या, पण ठाकरे कुटुंबाशी, शिवसेनेशी, मातोश्रीशी, शिवसेना भवनाशी कधीही किंचितही मनात त्यांच्या गद्दारी करण्याचं कधी आलं नाही आणि त्यांनी गद्दारी केली नाही असे बाळासाहेब जयदेव जमदडे आज आपल्या सोबत आहेत। थोडक्यात ते सुद्धा त्यांच्या काही अविस्मरणीय साहेब असतील, बाळासाहेब असतील, ठाकरे कुटुंबाशी किंवा त्यांच्या जीवनात घडलेला एखादा प्रसंग ते आपल्याला सांगतील। नगरला वाडी या पार्कला सन्मानाने बाळासाहेब ठाकरे आलते ना, त्यावेळेस मी थोडा लहान होतो। गर्दीत घुसून मी त्यांच्या डोक्यावर पायावर डोकं ठेवलेलं आहे। दुसरा विषय 97-98 ते 2005 पर्यंत मी 2002 पर्यंत ओरिजिनल शेवगाव तालुक्यात शिवसेनेचा सरपंच राहिलेलो आहे। त्यावेळेस सन्माननीय विखे पाटील खासदार होते, पण हे जर ऐकत नव्हते तर मी मुंबईला शिवसेना भवनमध्ये आजही मातोश्री आणि शिवसेना भवनला मला सर्व लोक ओळखी, मला डायरेक्ट प्रवेश असतो। हे टी शर्ट जे घालतोय मी, असे 2-4 टी शर्ट गेलेत का त्यांचे कलर खराब झाले, मला हे टी शर्टाला इतक्या ओळखीते, तुम्ही मला हे टी शर्टवर ओळखले। आणि मुंबईला जरी गेलो तर कारमध्ये गाड्यात मला घेऊन येतात, नाश्ता पाणी सगळे जेवणाची व्यवस्था सुद्धा करते। त्यावेळेस नगर जिल्ह्यात छावणी नव्हती, पण शिवसेना भवनला जाऊन पत्र दिल्याच्या नंतर पहिली वाघुलीला छावणी झाली, तिथून पुढं छावण्या लोकांना माहिती झाल्या। त्यावेळेस सुद्धा 1 मिनिटात आमच्यावर काम मंजूर करायला लावलं होतं विखे पाटलाल खासदार असताना शिवसेना भवन। शिवसेनेच्या पाचीला पुजलेले असलेले भजे, गरम गरम भजे आले। आता शिवसैनिक आनंदाने सोबत भजे खाणार। जरी काकांनी सांगितलं माझ्या टी शर्टचा रंग गेला, भगवा रंग जरी त्या टी शर्टचा उतरला असेल, रक्तामधला भगवा रंग कधीही किंतु कधीही कमी होणार नाही अशी ग्वाही त्यांनी या ठिकाणी दिली। आता भज्यासंग छान असं पाव आलंय, खमंग भाज्याचा वास येतोय। आम्ही आता सगळे भजे पाव खाणार आहे सोबत। पण काका जेव्हा जेव्हा मी माझ्या आत्तापर्यंत 29 दसरा मेळावे मी एका पाठोपाठ एक साहेबांच्या विचारांचं सोनं रुटण्यासाठी दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर गेलोय। त्यातल्या किमान 8 ते 9 दसरा मेळाव्याला काकांची माझी भेट झाली। अमरावतीला सभा होती, त्या ठिकाणी भेट झाली। अनेक ठिकाणी त्यांची एक शिवसैनिक म्हणून भेट होती। ते स्वतः पदर खर्चाने जातात, शिवसेनेचे दसरा मेळावे, मिटिंगा, सभा, कॉर्नर सभा सगळ्या अटेंड करतात। आज त्यांची भेट झाली, खूप खूप धन्यवाद। अशा निष्ठावंत शिवसैनिकांच्या पाठीशी सगळ्यात तरुणाई, निष्ठावंत शिवसैनिकांनी पाठीशी उभं राहायला पाहिजे। कारण नेते येतात जातात, पक्ष बदलतात,
पण निष्ठावंत शिवसैनिक याच्याच पाठीवर याच्याच खांद्यावर हा शिवसेनेचा भगवा फडकत असतो, पक्षाचा भगवा फडकत असतो. अशाच लोकांना मान साधन दिलं पाहिजे. जे लोक निस्वार्थी आहेत, फक्त पक्षासाठी काम करतात, कुठलाही हेतू ठेवून मनात ठेवून येत नाही, अशा लोकांशी आम्ही सगळे निष्ठावंत शिवसैनिक पाठीशी राहू. धन्यवाद. सोबत आहेत युवा सेनेचे अहिल्यानगरचे उपजिल्हा प्रमुख गणेश भाऊ जाधव, कोपरगावचे शहराचे शहर प्रमुख बालाजी गोरडे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.